लक्ष्मी माता। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री विष्णू पुराण चतुर्थ अंश अध्याय 37। पुरुरवा उर्वशी कथा। मैत्रेय म्हणाले, तुम्ही सूर्यवंशाचे तर वर्णन केले, आता चंद्रवंशी राजाबद्दल सांगा. पराशर म्हणाले, हा वंश अत्यंत तेजस्वी होय, त्यांचे यश श्रेष्ठ व स्थिर असते. या वंशास अनेक कीर्तिमान राजांनी सुशोभित केले. नहुष, ययाती, कार्तवीर्य, अर्जुन असे अनेक राजे त्याच वंशातले. सर्व विश्वाची रचना करणाऱ्या नारायणाच्या नाभी कमलातून जन्मलेले ब्रह्मदेव यांच्या पुत्रांपैकी एक अत्री प्रजापती होत. याच अत्रीचा पुत्र चंद्रमा होता. सर्व औषधी, नक्षत्रे व विद्वान लोक यांचेवर राजा म्हणून ब्रह्मदेवाने चंद्रास अभिषेक केला. त्यावेळी त्याने राजसूय यज्ञ केला. आपल्या उच्च अधिकाराने गर्व झालेला चंद्र मनाने उन्मत्त झाला. त्यामुळेच त्याने देवांचे गुरु बृहस्पती यांची पत्नी तारा हिला पळवून नेले. बृहस्पतींच्या सांगण्याप्रमाणे ब्रह्मदेवाने व इतर देवदेवतांनी त्यास वारंवार सांगूनही त्याने तिला मुक्त केले नाही. बृहस्पतीने द्वेष केल्यामुळे शुक्र देखील चंद्राला जाऊन मिळाला, तर रुद्र बृहस्पतीने बाजूस आला. शुक्राबरोबर सर्व दैत्य दानवांनी चंद्रास सहाय्य केले, तर इकडे बृहस्पतीच्या सहाय्यास सर्व देव व त्यांचे सैन्य आले. या दोन्ही बाजूंचा घनघोर संग्राम झाला. अशा प्रकारे देवदानवांचे युद्ध चालू राहिल्याने त्रासून गेलेले सर्व विश्व ब्रह्मदेवास शरण आले. ब्रह्मदेवाने शुक्र, दैत्य, दानव यांना शांत केले आणि युद्ध थांबवले. तारा बृहस्पतीला परत केली, परंतु तिला गर्भ राहिलेला पाहून बृहस्पती म्हणाले, हे अनुचित होय. माझ्या स्त्रीने दुसऱ्याचा पुत्र वाढवू नये, म्हणून तो बाहेर काढून फेकून दे. त्याप्रमाणे तिने हळदीच्या झाडीत गर्भ टाकून दिला. त्या गर्भाने आपल्या तेजाने सर्व देवतांचे तेज फिके पाडले. त्याबरोबर त्या सुंदर व तेजस्वी बालकाला घेण्यासाठी बृहस्पती व चंद्र दोघेही आले. तेव्हा देवांना प्रश्न पडला. त्यांनी तिला विचारले, हा पुत्र बृहस्पतीचा आहे की चंद्राचा? तेव्हा ती लाजून म्हणाली, चंद्राचा. ते ऐकून चंद्राने त्याला जवळ घेतले आणि तो म्हणाला, वा, हे पुत्रा, तू अत्यंत बुद्धिमान आहेस, म्हणून तुझे नाव बुध होय. ह्याच बुध व इला यांचा पुत्र म्हणजे पुरुरवा होय. तो दानशूर, यज्ञ करणारा आणि तेजस्वी होता. मित्र वरुणाने उर्वशीला शाप दिल्यामुळे तिला मृत्यूलोकात येऊन राहावे लागले. तिच्या दृष्टी सत्यभाषी, रूपवान, बुद्धिमान असा राजा पुरुरवा पडला. आपली मानमर्यादा, स्वर्गसुख यांना बाजूस सारून ती त्यांच्याकडे आली. त्यानेही त्या सुलक्षणी श्रेष्ठ स्त्रीला पाहिले. जेव्हा तो तिच्यावर आसक्त होऊन म्हणाला, तू मला हवी आहेस, तू माझ्यावर प्रसन्न होऊन तुझे प्रेम मला दे. ती लाजेमुळे तुटकपणे म्हणाली, जर तुम्ही माझी प्रतिज्ञा पाळाल तर मी तसे करीन. राजा म्हणाला, कोणती प्रतिज्ञा? तेव्हा ती म्हणाली, माझे 2 लहान मेंढे नित्य माझ्याजवळ राहतील. मी तुम्हाला कधीच नग्न पाहू शकणार नाही आणि तूप हेच माझे जेवण असेल. मग उर्वशी तेथे राहू लागले. राजा पुरुरवांनी दिवसेंदिवस वाढते सुख उपभोगीत रमणीय ठिकाणी दिवस घालवले. अशा प्रकारे अनेक वर्ष झाली. स्वर्गलोकातील अप्सरा, गंधर्व, सिद्ध यांना उर्वशीचा अभाव जाणवू लागला. त्यामुळे विश्वासू नावाच्या गंधर्वांनी ते मेंढे पळवून नेले. राजा त्याला मारायला उठला, परंतु राजाकडून प्रतिज्ञा मोडल्याने उर्वशी तात्काळ निघून गेली. गंधर्वाकडून राजाने ते मेंढे मिळवले व तो घरी परतला, परंतु तेथे उर्वशी नसल्याने तो अस्वस्थपणे तिला शोधित भटकू लागला. कुरुक्षेत्रातील पद्म सरोवरात आपल्या मैत्रिणींसह जलक्रीडा करणारी उर्वशी त्यास दिसली. तो तिला रागाने बोलू लागला. तेव्हा ती म्हणाली, महाराज, अविवेकीपणा करू नका. मी गर्भवती आहे. 1 वर्षाने तुम्ही येथेच या, तेव्हा मी 1 दिवस फक्त तुमच्याजवळ राहीन. मी आता आपल्या स्वर्गास परत जाते. ते ऐकून पुरुरवा तेथून परतला. 1 वर्षाने तो तेथे गेला. तेव्हा तिने त्यास आयु नावाचा पुत्र दिला. 1 दिवस त्याच्याबरोबर घालवून तो जायला निघाला. तेव्हा उर्वशी म्हणाली, आपले परस्परावरील प्रेम पाहून गंधर्व तुम्हाला वर देणार आहेत. तो म्हणाला, मी तर आपल्या सर्व शत्रूंवर विजय मिळवला आहे. माझी सर्व इंद्रियही सामर्थ्यवान आहेत. माझे बंधू, बांधव, सैन्य, खजिना सर्व काही संपन्न आहे. त्यामुळे मला तू सोडून काहीही नको. ते ऐकून गंधर्वांनी त्यास एक अग्नीचे भांडे दिले. उर्वशी प्राप्त होण्याची इच्छा धरून त्या अग्नीने विशिष्ट प्रकारे यज्ञ करायला त्यांनी त्याला सांगितले. तो अग्नी घेऊन निघाला. रात्र झाली असताना तो झोपला. तेव्हा त्याच्या मनात विचार आला, अरे, आपण फक्त अग्नीच घेऊन आलो, उर्वशीला तर आणलेच नाही. तिला आणावे म्हणून तो ताबडतोब गंधर्वलोकी गेला. काही वेळाने त्याला वाटले, अरे, गंधर्वांनी तर उर्वशी मिळवण्यासाठीच हा अग्नी दिला आहे. यज्ञ केला की ती आपसूक येईल, असे म्हणून तो पुन्हा परत फिरला. पण त्याला ते भांडे कुठे दिसेना. त्या जागी एक पिंपळाचा वृक्ष मात्र त्याला दिसला. तो पिंपळाचा वृक्ष त्याने तोडून घेतला आणि तो आपल्या राजधानीस आला.
त्या पिंपळाच्या अरणीचे भांडे बनवून त्याने त्याच झाडाच्या लाकडांची अग्नी पेटवून त्याने गंधर्वाने सांगितल्याप्रमाणे यज्ञ केला, तेव्हा त्याला उर्वशीची प्राप्ती झाली. नंतर कधी तिचा वियोग त्याला झाला नाही. अध्याय 38. रुचिकाची कथा. पराशर ऋषी सांगू लागले. त्या राजा पुरुरवा व उर्वशी यांचे 6 पुत्र होते. त्यांची नावे आयु, धीमान, अमावसू, श्रुतायू, शतायू आणि ययुतायू ही होत. त्यांपैकी भीम यांचा पंतू जन्नू होता. एकदा त्याची सर्व यज्ञशाळा गंगेच्या पाण्याने व्यापली, तेव्हा त्याने रागाने समाधी लावली. यज्ञ पुरुषाला आपल्या हृदयात स्थापन करून त्याने सर्व गंगा पिऊन टाकली. त्यामुळे देवांनी त्याची विनवणी करून गंगेला मुक्त करायला सांगितले. अशा रीतीने त्याच्या शरीरातून गंगा बाहेर पडली, म्हणजे जणू त्याने तिला पुनर्जन्म दिला. म्हणून जन्हूची मुलगी जान्हवी या नावाने गंगा प्रसिद्ध झाली. त्यानंतर 5 पिढ्यांनी कुशांब नावाचा राजा आला. त्याने तप करून इंद्राला प्रसन्न केले. त्याच्या इच्छेप्रमाणे इंद्राने त्याच्या पोटी अवतार घेतला. या पुत्राचे नाव गाधी होते. त्याची कन्या रुचिक या ऋषीला हवी होती. रुचिक हा अत्यंत रागीट आणि वृद्ध विद्वान होता, म्हणून त्याला आपली कन्या द्यायला नको अशा विचाराने गाधीने एक अट त्याला घातली. चंद्रासारखे तेजस्वी, वाऱ्यासारखे वेगवान, काळे कान असलेले 1000 घोडे द्यावेत, अशी ही अट होती. तसेच 1000 घोडे वरुणाकडून घेऊन रुचिकाने गाधीस दिले. तेव्हा राजाने आपल्या कन्येचा विवाह रुचिकाशी लावून दिला. काही दिवसांनी महर्षी रुचिकाने पुत्र होण्याच्या इच्छेने एक यज्ञ केला आणि भाताचे 2 पिंड सिद्ध केले. त्यापैकी एक क्षात्रवृत्तीचा मुलगा व्हावा म्हणून असलेला पिंड तिच्या आईसाठी त्याने दिला आणि दुसरा सत्ववृत्तीचा पुत्र होण्यासाठी असलेला पिंड त्याने तिला खायला सांगितले. परंतु त्या दोघींच्या भाताच्या पिंडांची अदलाबदल झाली. महर्षी रुचिक तप करायला गेला होता. तो काही काळाने परत आला. त्याने आपल्या पत्नीस पाहताच त्याला अदलाबदल झालेली समजून गेली. तेव्हा तो म्हणाला, हे सत्यवती, तू हे काय केले आहेस? तू निश्चित तुझ्या आईसाठी दिलेला पिंड खाल्लेला आहेस. त्यामध्ये मी ऐश्वर्य, पराक्रम, शौर्य, बल असे गुण सिद्ध केले होते, तर तुझ्यासाठी दिलेल्या पिंडात शांती, ज्ञान असे सात्विक गुण सिद्ध केले होते. परंतु आता तू केलेल्या अदल्याबदलीमुळे तुला क्षात्रवृत्तीचा भयंकर शस्त्रास्त्रे वापरणारा पुत्र होईल आणि तुझ्या आईला मात्र शांत वृत्तीचा पुत्र होईल. तेव्हा सत्यवतीने त्याचे पाय धरले आणि ती म्हणाली, माझ्याकडून ही अदलाबदल चुकून झाली आहे. माझा पुत्र तसा न व्हावा. नातू तसा झाला तरी चालेल. तेव्हा ऋषी म्हणाले, ठीक आहे. रुचिकाने सांगितल्याप्रमाणे पुढे त्याची पत्नी सत्यवती हिला जमदग्नी आणि तिची आई विश्वामित्र असे पुत्र झाले. इक्ष्वाकू कुळात जन्मलेल्या रेणुकेशी जमदग्नीचा विवाह झाला. त्यांना परशुराम हा पुत्र झाला. तो विष्णूचा अंश होता. विश्वामित्रांच्या अनेक पुत्रांपैकी कौशिक गोत्र निर्माण झाले. अध्याय 39. काश्य वंश निर्माण. श्री पराशर म्हणाले, पुरुरव्याचा मोठा मुलगा आयु याचा विवाह राहूच्या मुलीशी झाला. त्याचा एक मुलगा क्षत्रवृद्ध नावाचा होता. क्षत्रवृद्धाच्या सुहोत्र नावाच्या पुत्रास गुत्सेमत नावाचा पुत्र झाला. याचा पुत्र शौनक हा प्रसिद्ध झाला. सुहोत्राचा दुसरा मुलगा काश्य नावाचा होता. काशीचा राजा काशय हा त्याचा पुत्र होता. काशयेचा नातू दीर्घतपा हा होता. त्याच्याच पोटी धन्वंतरी जन्मला. हा धन्वंतरी सदा तरुण देह असलेला होता. त्याला सर्व शास्त्रांचे मान होते. त्याने आयुर्वेदाचे 8 भाग रचले. त्याच्यानंतर 7व्या पिढीत अलर्क नावाचा राजा झाला. हा दीर्घायुष्य व सदा चिरतरुण राजा होऊन गेला. त्यानंतर 11 पिढ्यांपर्यंत हा काश्यवंश राजपद उपभोगत होता. अध्याय 40. रजी राजाची कथा. श्री पराशर म्हणाले, आयुचा एक पुत्र रजी नावाचा होता. त्याच्या वंशजापैकी अनेक पुत्र पराक्रमी होते. एकदा देव असुर युद्ध सुरू झाले. तेव्हा देव व दानव ब्रह्मदेवांकडे जाऊन म्हणाले, आमच्यापैकी कोणाचा विजय होईल? ब्रह्मदेव म्हणाले, राजा रजी हा ज्याच्याकडून लढेल त्याचाच विजय होईल. तेव्हा दैत्य राजा रजीकडे जाऊन म्हणाले, तुम्ही आमच्याकडून लढाल काय? तेव्हा तो म्हणाला, जर तुम्ही मला इंद्र करणार असाल तर मी तुमच्याकडून लढेल. ते म्हणाले, ठीक आहे, आम्ही तसेच करतो. इंद्रपद आमच्याकडे यावे म्हणून तर आम्ही हा संग्राम करीत आहोत. दैत्य निघून गेल्यावर तेथे देव आले. त्यांनाही राजाने तसेच सांगितले. तेव्हा देव म्हणाले, ठीक आहे, आम्ही तुम्हाला इंद्र करू. युद्ध सुरू झाल्यावर रजी देवांकडून लढला. त्याने दैत्यांचा बराच संहार केला. शत्रूंवर विजय मिळवल्यावर इंद्राने रजीच्या पायावर डोके ठेवले आणि तो म्हणाला, आमची संकटातून सुटका करून आपण आमचा पुनर्जन्म केला आहे, तेव्हा आपण आमचे पिताच आहात. मी इंद्र तुमचा पुत्रच आहे असे समजा. राजा हसून म्हणाला, तथास्तु, आणि तो आपल्या नगरीस गेला.
यामुळे इंद्र आपल्या पदावरच राहिला. रजी जेव्हा मरण पावला तेव्हा नारदांनी सांगितल्याप्रमाणे त्याच्या पुत्राने इंद्रांकडे स्वर्गाचे राज्य मागितले, पण इंद्र ते देईना. तेव्हा त्यांनी इंद्रावर आक्रमण करून त्याचा पराभव केला. ते स्वतःच इंद्र बनून स्वर्गाचे राज्य उपभोगू लागले. यानंतर बरेच दिवस गेल्यानंतर बृहस्पतींची मदत घेऊन इंद्राने आपले पद परत मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला. बृहस्पतींनी रजीच्या पुत्रांची बुद्धी बिघडवली, त्यामुळे ते अधर्माने वागू लागले. त्यांनी इंद्राचे तेज वाढवण्यासाठी तप केले. यानंतर इंद्राने स्वर्गावर स्वारी केली आणि निस्तेज झालेल्या रजीला ठार करून आपले इंद्रपद त्याने पुन्हा मिळवले. ही कथा जो वाचतो तो आपल्या पदावरून कधीही पदभ्रष्ट होत नाही. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. आजच्यापुरते इतकेच. आज इथेच थांबते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.